नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 38वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. जिह्वे सदैवं भज सुंदराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेती. श्री कृष्ण दाधाधर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेती. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जन लावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ हृदया संत ब्रजा भीतरी ठाके तो प्रभु हो प्रसन्न गुरुत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण प्रल्हादाचं चरित्र पाहत आहोत. भगवान प्रल्हादाला नरसिंह भगवान त्यांच्या पुढे प्रल्हाद साष्टांग दंडवत घालतात आणि हळूहळू म्हणजे वास्तविक सर्व देवी देवता म्हणजे देव यक्ष चारण व विद्याधर ऋषी मुनी सगळ्यांनी प्रजापती सगळ्यांनी पाया म्हणजे एक एक भगवंताची स्तुती करून झालेली असते, पण कुणालाच देव थोडक्यात बदलेले नसतात. आणि त्यामुळं आता मात्र नारद सांगतात, लक्ष्मी देवी प्रत्यक्ष जातात आणि परत फिरतात. मग नारद म्हणतात की जातो म्हणून प्रल्हादाला सांगतात. आणि तो तर म्हणजे काहीही समजत नसतं, पण हा भगवंताचा अवतार आहे एवढं माहीत असतं, म्हणून तो साष्टांग दंडवत घालून शरण जातो. आणि त्याची ते कृत्य बघून भगवंतांना हसायला येतं आणि त्या नरसिंह रूपातही ते हसतात, खूप प्रसन्न होतात. आणि मी जीवाची तुझी जी काही इच्छा आहे तू माग, मला मी पूर्ण करतो असं म्हणतात. आणि त्यावेळेस त्यांनी जी स्तुती केली आहे ती जवळजवळ 42-43 श्लोक त्यांनी खूप सुंदर स्तुती केलेली आहे. म्हणजे असुर कुलभूषण, तुम्ही यज्ञ भगवान आहात आणि आज आमच्या दैत्य कुळाच्या म्हणजे काय म्हणतात, त्यांनी आपल्या वडिलांचा वध झालाय, म्हणजे वाईट कृत्य घडलंय. हे जरी खरं असलं तरी ते एकूण संपूर्ण विश्वाच्या दृष्टीने चांगली घटना घडली आहे ह्याचं भान ठेवून तो सांगतोय की आज दैत्य कुळाच्या उद्धारासाठी तुम्ही आज आमच्या इथं आलात, की जे यज्ञ पुरुष आहात असं म्हणून त्यांनी खूप स्तुती केली आहे. आणि सर्व ती भगवंताच्या वेगवेगळ्या रूपाने नामानी त्याच्या कार्यानी असे सगळी स्तुती तत्वदृष्ट्या सर्व स्तुती करून झाल्यावर मग तो म्हणतो की देवा, मला तू कसा काय भुललास? मी तर काही म्हणजे जरी धनवान म्हणजे राजपुत्र असलो तरी माझ्याकडे काही तुला द्यायला पैसा नव्हता. म्हणजे धनिकांना तू वश होतोस असं नाही. आणि मी खूप बलवान आहे, म्हणजे माझे वडील सदैव म्हणायचे की मीच सर्वाचा सार्वभौम आहे, विश्वाचा देव मी आहे. पण असं जरी ते म्हणत असले तरी ते तुझ्या पुढे नगण्य आहेत. आणि मी तर मला तर बलही नाही, म्हणजे बलवानांना तू बधत नाहीस किंवा तेही तुला अंकित करून घेऊ शकत नाहीत. जे ज्ञानवंत आहेत बुद्धिवंत आहेत असे कितीतरी आहेत महात्मे, तेही म्हणजे माझ्या समोरच नारदादी सर्वांकडे तो बघतो आणि तो म्हणतो तेही तुला म्हणजे तू पटकन त्यांना वश होतो असं नाही. मग तुझं गम्य काय आहे की मला हे कळत नाही, पण तू माझ्यावर प्रसन्न झाला याबद्दल मी तुझ्या खूप 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 आभारी मानतो असं म्हणून ते साष्टांग पुन्हा पुन्हा दंडवत करतो. ते म्हणतो अरे असुर कुलभूषण प्रल्हादजी, अरे थांब, किती स्तुती करशील. भगवंत खूप प्रसन्न होतात आणि त्याला सांगतात की मला म्हणजे तू तर आता तुला जे योग्य आहे, जरी त्याला माझा स्पर्श झाल्याने त्याचा जो असुर भाव होता तो लयाला गेलाय आणि अनेक चांगल्या घटना झाल्यात, तो शुभ झालाय, पवित्र झालाय, मंगल झालाय. हे जरी खरं असलं तरी तू त्याचा योग्य ते अंत्यविधी कर असं त्याला सांगतात. आणि मग त्याला राज्याभिषेक करा
असाही निर्देश बाकीच्यांना देतात. आणि हे सगळ्या गोष्टी घडत असतात एकीकडं, आणि दुसरीकडं हा स्वतः ब्रह्मदेव हे देव म्हणतात की अरे तुला मला वर द्यायचा आहे, तू काहीतरी प्रल्हादा वर माग. आणि मग हा गांगरतो. तो म्हणतो की वर वर कशाला देवा, हे मोठं काम तुम्ही माझं, म्हणजे मला माझेच वडील मला शत्रू समजत होते, माझेच वडील माझ्या विरोधी कारवाया करत होते आणि मला अनेक गोष्टींनी हे करायचे. मग तुम्ही आता मला वेगळा वर काय करायचं, आणि तुम्ही त्याचं माझं निराकरण केलेलं आहे, माझ्या समस्येचं निराकरण केलेलं आहे, माझ्या समोर कोणत्याही भयाचा मार्ग आता ठेवलेला नाहीये किंवा काहीच नाही. मग असं असताना मला वेगळा वर कशाला मागायला सांगताय. म्हणजे मग ते इतका काय म्हणतात त्याला, हुशार आणि प्रगल्भ प्रल्हाद असतो. तो म्हणतो बालक, म्हणजे नारदजी सांगतायत हे, प्रल्हाद बालक होता तरी सुद्धा त्याने हे जाणले की वरदान मागणे म्हणजे प्रेमभक्तीत विघ्न आल्यासारखं आहे. थोडेसे हसत ते भगवंताला म्हणतायत, प्रभू मी जन्मापासूनच विषयासक्त भोगात आसक्त आहे. दैत्य कुळात असल्यामुळं माझ्यापासून विषयच फक्त तुम्ही दूर होतात आणि फक्त विषयच माझ्याजवळ होते. आणि अजून मला वर देऊन त्याच्यात का ढकलताय, मला लोभ सुटतोय का हे पाहताय का. नक्कीच तुमची अशी इच्छा असेल किंवा तुम्ही नक्की माझी परीक्षा घ्यायसाठी हे सगळं आरंभलंय का. माझ्या हृदयामध्ये लालसा उत्पन्न होतीये का हे बघताय का. जर मी त्याच्यात अडकलो तर जन्ममृत्यूच्या गोते खात राहीन ना पुन्हा पुन्हा. मी वर मागितला तर त्या वराच्या प्राप्तीमध्ये मी इतका मशगूल होऊन जाईल की मला परमेश्वराच्या प्रेमाचे ह्याची भानच राहणार नाही. तर मला नक्की माहितीये की आपण खूप दयाळू आहात, आपण आपल्या भक्ताला भोगात फसवणारे नाही आहेत. मग आपल्याकडून जो सेवक आपल्या कामना पूर्ण करू इच्छितो तो सेवक नाही. तर मला असं वाटतं की हा तर मोबदल्याचा व्यवहार झाला. जसं माझ्या वडिलांच्या दरबारी अनेक सेवक होते, अनेक लोक होते, त्यांना त्याच्या मोबदल्यात ते खूप अतोनात सेवा करायचे, पण त्या सेवेच्या मोबदल्यात त्यांना म्हणजे काहीतरी मोबदला धनाच्या निमित्ताने कशाच्या निमित्ताने मिळत होता. मग तो मालक स्वामी भाव झाला. पण इथं जरी मालक स्वामी भाव निश्चित तोच आहे, पण मी निष्काम सेवक आहे आणि आपण निरपेक्ष स्वामी आहात असं मला वाटतं. राजा सेवकांच्या प्रयोजनाचं इथं काही संबंधच येत नाही. तर आपण वरदान शिरोमणी आहात, आपण मी म्हणेल ते देऊ शकणार ह्याच्यात म्हणजे शंकाच नाही, तुम्ही द्यालच. पण आता द्यायची इच्छाच असेल आणि तुम्ही द्यायचं ठरवलंच आहे तर मला अशी गोष्ट द्या की माझ्या हृदयात कधीही कोणत्याही वासनेचे बीज उगवू नये. किती मोलाचं मागितलेलं आहे, किती छोट्या मुलाने. समूळ वासना माझ्या हृदयातून उखडून टाका. कोणत्याही कामनेचा कधीही माझ्या हृदयात उदय होऊ नये. कारण अंततोगत्वा त्याचा परिणाम काय असतो तो छोटा मुलगा सांगतोय की सर्व म्हणजे काय त्याच्यामुळे नष्ट होतं तर स्मृती जाती, सत्य नष्ट होऊ शकतं, इंद्रिय म्हणजे तो श्लोकच सुंदर आहे, इंद्रियाणे मन प्राण आत्मा धर्मो धृतिर्मते ह्री स्त्री तेज स्मृती सत्यम यस्य नश्यन्ति जन्मना. म्हणजे हृदयात कोणत्याही कामनेचा उदय होताच इंद्रिय, मन, प्राण, देह, धर्म, धैर्य, बुद्धी, लज्जा, श्री, तेज, स्मृती व सत्य हे सर्वच्या सर्व नष्ट होतं. म्हणजे माणूस अत्यंत दयनीय होतो, श्रीहीन होतो, त्याचं तेज तो म्लान पडतो. हे कमलनयन. ज्यावेळी मनुष्य आपल्या मनात राहणाऱ्या इच्छांचा त्याग करतो त्याच क्षणी तो भगवत स्वरूपास प्राप्त करतो. मग मला ह्याच्यात का ढकलताय असं तो, मला दुसरा वर नको, तर माझ्या या वासना हृदयात विराजमान आपणच राहा, सदैव आपल्या भक्तांचा सहवास मला घडू दे. आणि ज्या काही दूरदूरपर्यंत वासना, कामना, लोभ, मोह माझ्या जवळ येऊ देऊ नका की ज्यामुळं माझं हृदय त्यात बरबटेल. नरसिंह भगवान म्हणले, प्रल्हाद तुझ्यासारखे माझे एकांत प्रेमी ह्या लोकीची परलोकीची कोणत्याही वस्तूची कामना करत नाहीत रे. तू खूप श्रेष्ठ आहेस आणि म्हणूनच तू
दैत्याधिपतीच्या रूपात आज उत्तम राज्य भोगत आहेस. तुझ्या समोर प्रत्यक्ष तुला त्या पदावर विराजमान करायला स्वतः भगवान आलेले आहेत, म्हणून ते खूप स्तुती करतो. आणि त्या स्तुतीने म्हणजे प्रल्हाद देवांनाही म्हणतो आणि आपल्या गुरुलाही म्हणतो की आपण सर्वजण खूप मोठे आहात, मी काय आपल्याबद्दल बोलायचं. पण आता देवा, मला अजून एक शंका आहे की माझ्या पित्याने आपली खूप निंदा केली आहे आणि तो अल्पमती होता. किंबहुना मायेमुळं त्याला तो इतका ग्रस्त झाला होता की त्याला वाटत होतं माझा भाऊ मारला माझ्या शत्रूने, म्हणजे देवा आपण मारलात. आणि त्याच्यामुळं त्याचं भावाचं कुटुंब उघडं पडलं आणि त्याच्यावर त्याने त्याचा बदला घेण्यासाठी आयुष्यभर त्याने आपलं वैर केलं, निंदा केली. सदैव तुमच्यावर तो खार खाऊन होता. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला त्या पापात पडू देऊ नका, माझ्या वडिलांना. किंवा तुमच्या स्पर्शाने ज्या क्षणी तुम्ही त्याला मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलं, त्या क्षणी त्याचं सर्व पाप लयाला गेलं, असं मी समजतो. देव हसतात आणि म्हणतात, अरे माझी गोष्ट काय, माझ्या स्पर्शाने तर जाईलच, पण त्याच्या कुळात तुझ्यासारखा महान भक्त झालाय, त्यामुळे 21 पिढ्या तुझ्या म्हणजे नरकात जाण्यापासून वाचल्या आहेत. तू हे त्या विषयाची चिंताच सोड, असं देव सांगतात. म्हणजे माझ्या अंगाच्या स्पर्शाने तुझे वडील पवित्र तर झालेलेच आहेत, पण त्याही पेक्षा हे महत्वाचं आहे की तू त्यांच्याकडे पुत्र रूपाने उपलब्ध आहेस आणि तुझं कर्तृत्व इतकं श्रेष्ठ आहे की तू महान भक्त आहेस. नारद सांगतायत, युधिष्ठिरा, भगवंताच्या आज्ञेनुसार प्रल्हादजींनी अंत्येष्टी वगैरे वडिलांची केली आणि श्रेष्ठ लोकांनी, ब्राह्मणांनी त्यांच्यावर राज्याभिषेक केला. आणि त्यावेळेस पुन्हा ब्रह्माजींनी नरसिंह भगवंताला आता देवाला पाया पडायला जातात. आता सगळं प्रल्हादाचा विषय संपला की या देवता ज्या समोर उभ्या होत्या, पूर्वी त्यांनी एकदा स्तुती करून झाली होती, ते ब्रह्मादी देव म्हणतात, देवतांचे आराध्य देव, आपण सर्वांतर्यामी आहात, आपण जीवनदाता आहात. ही फार सौभाग्याची गोष्ट आपण केली की ह्या दैत्याचा वध केलात. मी याला वर देऊन फसलो होतो. माझ्या सृष्टीच्या कोणताही प्राणी तुला मारू शकणार नाही असा वर दिल्यामुळे तो मस्तवाल झाला होता आणि तो वेदविधी विधानांचं सदैव खून करत होता, त्यामुळं त्याला मारणं गरजेचं होतं. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे की त्याचा मुलगा परम भागवत निघाला, शुद्ध हृदय निघाला आणि त्याला वाचवण्याच्या निमित्ताने आपण त्याचा वध केला. हे सगळं ते सांगतात. मग नरसिंह भगवान ब्रह्मदेवाकडे थोड्याशा रागाने बघतात आणि म्हणतात, ब्रह्माजी, आपण एक लक्षात ठेवा, आपण दैत्यांना असा वर देत जाऊ नका, कारण ते स्वभावतः क्रूर असतात. त्यांना असा वर देणे म्हणजे सापाला दूध पाजल्यासारखं आहे. नारदजी म्हणतात, युधिष्ठिरा, नरसिंह भगवान असं ब्रह्मदेवांना बोलले आणि त्यांची पूजा वगैरे स्वीकारली. ब्रह्मदेवांनी म्हणजे आपली चूक कबूल केली आणि ते समस्त प्राण्यांसमोर बघता पाहता अंतर्धान पावले. मग ब्रह्मदेवादी देवतांची राजा प्रल्हादाने पूजा केली, यथाशिक सत्कार केले आणि ते सर्वजण अंतर्धान पावले. शुक्राचार्य आदी मुनींबरोबर ब्रह्माजींनी पण प्रल्हादजींना समस्त दानव आणि दैत्यांचे अधिपती बनवले. युधिष्ठिर, अशा प्रकारे भगवंताचे जे 2 पार्षद होते, जय विजय, ते सनकादींच्या शापाने दैत्य झाले होते. त्या दोघांचा भगवंताशी वैरभाव ठेवून होते, त्यांचा भगवंताने उद्धार केला. पण ते त्या शापामुळे आत्ता मेले नाहीत. पुढे ते रावण आणि कुंभकर्ण झाले आणि श्रीरामाच्या पराक्रमाने त्यांचा अंत झाला. युद्धात भगवान रामांच्या बाणांनी त्यांचे काळीज फाटले. तिथेच पडून भगवंताचे स्मरण करत पूर्वजन्माप्रमाणेच त्यांनी देह सोडला. तेच दोघे, म्हणजे हा सगळा प्रश्न युधिष्ठिराने विचारलाय शिशुपाल आणि दंतवक्राच्या बाबतीत, म्हणून ते सांगतायत. तेच दोघे या जन्मात आता शिशुपाल आणि दंतवक्राच्या रूपात उत्पन्न झाले. भगवंताप्रती वैरभाव ठेवल्यामुळे तुझ्या समोरच ते भगवंतात समावले गेले. युधिष्ठिरा, श्रीकृष्णाची शत्रुता ठेवणारे सर्व अंतसमयी श्रीकृष्ण स्मरणामुळे तद्रूप होतात आणि पूर्वी केलेल्या पापापासून मुक्त होतात.
भगवंताचे प्रिय भक्त आपली भेदभावरहित अनन्य भक्तीद्वारा भगवत स्वरूप प्राप्त करून घेतात. पण शिशुपालादी नरपती भगवंताच्या वैरभावजनित अनन्य चिंतनाने पुन्हा तेच सारूप्य भक्ती प्राप्त करू शकतात. याचं हे उत्तम उदाहरण आहे. युधिष्ठिरा, तू मला विचारले होतेस की भगवंताची द्वेष करणाऱ्या शिशुपालादींना सारूप्य मोक्ष कसा मिळाला. ते मी तुला सविस्तर उत्तर दिले. त्यांच्या पूर्वजन्मांसहित आणि मग ब्रह्मदेव परमात्मा श्रीकृष्णाचे हे परमपवित्र अवतार चरित्र, हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू या दोघाही दैत्यांच्या वधाचे वर्णन आणि प्रल्हादाचे चरित्र जे ऐकतात त्यांचे भक्ती, ज्ञान, वैराग्य वाढतं. तसंच त्यांच्या पुढं कुठलंही संकट टिकत नाही आणि मुळात मृत्यूचं संकट जातं. कारण अनेक वेळा मृत्यू समोर येऊन तो निर्धास्त देवावर भाव टाकून राहायचे आणि मृत्यूला म्हणजे देव तारी त्याला कोण मारी प्रमाणे तो वाचायचा. तर त्यामुळे त्यांनी ह्याची फलश्रुती सांगताना सांगितले की जे हे चरित्र ऐकतात, वाचतात त्यांचं मृत्यूचं भय लोप पावतं आणि ते भगवत भक्त, महान भगवत भक्त बनतात. जे नृसिंहलीला सेनापतींसह हिरण्यकश्यपूचा वध व संत शिरोमणी प्रल्हादजींचं पवन प्रभाव मनाने वाचतो, ऐकतो त्या भगवंताच्या अभयपदास म्हणजे वैकुंठास ते पोचतात. हे असे अशा रूपात त्यांचे वर्णन जे करू शकत नाहीत तर मग आम्ही कसे करू शकू. तर मौन भक्ती संयमाद्वारे त्यांची पूजा करतो, असं केलं तर चालेल का, असं काही जण त्यांना विचारतायत दैत्य. तर ते म्हणतात तरीही हरकत नाही, तुम्ही फक्त त्या एका ज्याला आत्ता पाहिलं जो भगवान समोर उपस्थित तेवढं तुम्ही स्मरण करत राहिलात तरी तुमचा उद्धार होईल. आणि मग आता युधिष्ठिर विचारत आहेत, नारदजी ही खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली, पण प्राचीन काळी फार मोठ्या मायावी मयासुराने जेव्हा रुद्रदेवांच्या कमनीय कीर्तीला कलंक लावू इच्छित होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्यांना मदत केली आणि त्यांच्या यशाचे रक्षण केले, विस्तार केला. हा काय प्रकार आहे याच्याबद्दल मला, म्हणजे आता ते कृष्ण आहेच ना, युधिष्ठिराबरोबरच असतो त्यामुळे त्याला कृष्णाच्या अजून लीला ऐकायची इच्छा होती म्हणून तो प्रश्न विचारतो. नारदजी सांगतायत की एकदा भगवान श्रीकृष्णासह शक्ती प्राप्त करून देवतांनी युद्धात असुरांना जिंकलं. त्यावेळी सर्वच्या सर्व असुर म्हणजे त्यांचा जो मय दानव हा त्यांचा गुरु असतो त्या गुरुकडे जातात. शक्तिशाली मयासुराने सोने, चांदी, लोखंड याची 3 प्रचंड मोठी अशी विमानं गेलेली असतात. म्हणजे जवळजवळ नगर त्याला म्हणायला पाहिजे, म्हणजे पुरी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून 3 असतात, ती सोन्याची एक, चांदीचं एक आणि लोखंडाचं, म्हणून त्याला त्रिपुर, 3 पुरं म्हणजे पंढरपूर आपण म्हणतो तसं ते पुरं म्हणजे नगर अशा अर्थाने घेतलेले. ती विमानं म्हणजे इतकी विलक्षण होती की त्यांचे येणे जाणे जाणवतही नसायचं. अपरिमित सामुग्री त्यात भरलेली होती. युधिष्ठिरा, दैत्य सेनापतींच्या मनात 3 लोकप्रतिनिधींबद्दल प्रचंड वैरभाव होता आणि आता त्याची आठवण करून 3 विमानांद्वारे तो लपून सगळ्याचा नाश करायचा. लोकपालांना सह सारी प्रजा शंकराकडे गेली, प्रार्थना केली, प्रभू त्रिपुरात राहणारे असुर आमचा नाश करतात, आमचे रक्षण करा. मग ती प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले की भिवू नका. त्यांनी धनुष्यावर बाण चढवला आणि त्या 3ही विमानांवर सोडला. त्यांच्या बाणातून सूर्यमंडलातून निघणाऱ्या किरणांप्रमाणे प्रचंड बाण निघाले आणि त्यात जणू आगीचा डोंब उसळला. त्या नगरांसारख्या विमानांचे दिशमेच बंद झाले, ती कुठं गेली कळेच ना. त्यांच्या स्पर्शाने सर्व विमानवासी निष्प्राण झाले, ते मेले, ते खाली पडले. तो महामायावी मय राक्षस पुष्कळ वेळ म्हणजे तो जाणत होता काय त्यांना कसं जिवंत करायचं, त्यामुळे तो त्या दैत्यांना उठवून घेऊन जायचा आणि त्या एका ह्याच्यामध्ये काय म्हणतात विमानामध्ये अमृताची विहीर असते, तर त्या अमृताच्या विहिरीत त्यांना स्पर्श करायचा की ते सगळे दानव पुन्हा नव्या उमेदीने युद्धाला तयार असायचे. म्हणजे हे असुर कितीही मारले तरी संपतच नाहीयेत. मग हे भगवान श्रीकृष्ण बघतात की महादेवजी आता थकतात
आपला संकल्प काही पुरा होत नाही म्हणून ते उदास होतात, नैराश्य त्यांना थोडस येतं. आता ह्या असुरांवर कसा विजय मिळवायचा हे त्यांना काही कळत नाही. आणि मग त्यावेळेस भगवान स्वतःच एक युक्ती करतात. भगवान विष्णू स्वतः गाय बनतात आणि ब्रह्माजींना म्हणतात चला वासरू व्हा. ते वासरू बनतात आणि दोघं बरोबर प्रचंड उन्हाच्या वेळी, माध्यान्नीच्या वेळी त्या अमृताच्या विहिरीजवळ जातात. सेवक असतात, सेनापती असतात, सर्वजण जिथं हजर असतात, रक्षक असतात. ते त्या दैत्य रक्षक त्या दोघांना, दोन गाय वासुरांना बघत असतात. तरी पण भगवंताच्या मायेने ते इतके त्यांना मोहात टाकलेलं असतं की ते गाय आणि वासरू त्यांना ते सगळंच्या सगळं अमृत पितात. ती विहीर कोरडी ठणठणीत करतात आणि काहीही करू शकत नाहीत आणि ते गाय आणि वासरू बाहेर निघून जातात त्यांच्या डोळ्या देखत. आणि हे मय दानवाचे सेनापती इतके घाबरतात, ते पळत जाऊन हा आपला सगळा घडलेला प्रकार मयासुराला कानावर घालतात. तेव्हा ते भगवंताच्या लीलेचं स्मरण करतात आणि हा नक्कीच त्याचाच डाव आहे हे ओळखतात. मग ते म्हणतात की ठीक आहे हे बंधू, देवता, असुर, मनुष्य, अन्य कोणताही प्राणी आपले दुसऱ्याचे दोघांचेही प्रारब्ध विधान काही बदलू शकत नसतो, तो मिटवू शकत नसतो. जे व्हायचे आहे ते होणारच. अर्थात होऊन गेले, शोक करून आता काय करायचंय. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपल्या शक्तीद्वारे शंकराच्या युद्धाची सामुग्री बनवली. मग आता म्हणजे ते अमृत तर संपलं, आता ह्यांना मारायला पाहिजे आणि हे मेले पाहिजेत. तर भगवान शंकर इतके खूप त्यांना ग्लानी आल्यासारखं झालेलं असतं. किती मारलं तरी हे पुन्हा जिवंत व्हायचे म्हणून ते थोडेसे मनातून खट्टू झालेले असतात. भगवान इतकी मदत करतात. भगवान ते काय करतात, त्यांनी धर्माच्या पासून रथ बनवला, ज्ञानाने सारथ्य केले, वैराग्याचा ध्वज केला, ऐश्वर्याने घोडे बनवले, तपस्येने धनुष्य केला, विद्येपासून कवच घेतले, क्रियेचे बाण केले, आपल्या अन्य अनेक शक्तींपासून अन्यान्य वस्तू निर्माण केल्या आणि तो सुरेख युद्ध रथ तयार झाला. आणि मग भगवान शंकर नटून थटून त्या रथावर आरूढ झाले आणि धनुष्य बाण त्यांनी धारण केला आणि अभिजित मुहूर्तावर भगवान शंकराने त्या त्रिपुरांवर बाण चढवले आणि ते 3 दुर्भेद्य विमानांना भस्म करून टाकले. युधिष्ठिरा त्याच वेळी स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या, शेकडो विमानांची गर्दी झाली. देवता, ऋषी, पितर, सिद्धेश्वर आनंदाने जय जयकार करू लागले, पुष्पवर्षाव केला, अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे 3ही नगरे म्हणजे विमाने जळून भगवान शंकरांनी त्रिपुरारी 3 नगर ज्यांनी गाडली, असं त्याला पदवी मिळाली. ही पदवी त्यांना मिळाली आणि ब्रह्मादिकांनी अशी स्तुती केली. ती स्तुती ऐकत ऐकत ते आपल्या धामी निघून गेले. आत्मस्वरूप जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेद्वारे जणू मनुष्यासारखी लीला करतात. ऋषी लोक त्याच अनेक लीलांचे, लोकपावन लीलांचे गायन करतात. वर तर मग सांग आता मी तुला आता काय ऐकू, म्हणजे नारदजी विचारतायत बरं का की मी आता काय ऐकू, म्हणजे इतकं सांगितलंय त्यांच्याबद्दल. दुसऱ्या गोष्टी आता हे प्रल्हादाची कथा झाली, श्रीकृष्णाची आणि शंकर महाराजांची ही शंकर महाराज म्हणजे स्वतः प्रत्यक्ष शंकर, त्यांची ही कथा झाली आणि त्रिपुरारी हे त्यांना नाव बहाल केलं गेलं. आणि मग ते म्हणतात तुला आता काय ऐकायचंय माझ्याकडनं. मग युधिष्ठिरांना असं विचारायलाच लावलंय म्हटल्यावर ते काय सोडतायत संधी. युधिष्ठिर म्हणतात भगवान आता मी वर्ण आश्रमाच्या सदाचारासह मनुष्याच्या सनातन धर्माचे बद्दल काहीतरी ऐकू इच्छितो. कारण की धर्मानेच माणसाला ज्ञान होते, भगवत प्रेम साक्षात परमपुरुष भगवंताची प्राप्ती होते. आपण स्वतः प्रजापती ब्रह्माजीचे पुत्र आहात व नारदजी आपली तपस्या, योग व समाधी यामुळे ते आपल्या दुसऱ्या पुत्रांपेक्षा अधिक सन्मान करत असतात. आपल्या समान नारायण परायण, दयाळू, सदाचारी, शांत, ब्राह्मण धर्माच्या गुह्यातील गुह्य जाणणारे आहात. तसेच यथार्थतेने
अन्य लोकही आपण जाणता, म्हणजे त्यांनी नारदजींची स्तुती केली आहे, तर आम्हाला सर्व हे सांगा. त्यांनी तेही वर्णन जे पूर्वी येऊन गेलेलं आहे त्याचं थोडक्यात नारदजी पुन्हा एकदा वर्णन करतात की युधिष्ठिरा, अजन्मा भगवानच समस्त धर्माचे मूळ कारण आहे. तेच प्रभू चराचर जगताच्या कल्याणासाठी धर्म व दक्षपुत्री मूर्तीद्वारा आपल्या अंशापासून अवतीर्ण होऊन बद्रिकाश्रमात तपास गेले. त्या नारायण भगवंतांना नमस्कार करून त्यांच्याच तोंडातून ऐकलेले मी सनातन धर्माचे वर्णन तुला सांगते. हे युधिष्ठिरा, सर्व देव स्वरूप भगवान श्रीहरी त्यांचे तत्व जाणणाऱ्या महर्षींच्या स्मृती व ज्याने आत्मग्लानी न होता आत्मप्रसादाची उपलब्धी व्हावी, हे कर्म धर्माच्या मुळाशी आहे. धर्म काय केल्याने प्राप्त होतो यासाठी 30 लक्षणं भागवतात सांगितलेली आहेत आणि ती 30च्या 30 लक्षणं ते सांगतायत. आणि त्यातली एकच श्लोक वाचते आणि त्याच्यातही परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी ज्या वेदांच्या 10 आज्ञा सांगितल्या त्याचीच पुनरावृत्ती घडते असं वाटतं. म्हणजे हे आत्ता पुनरावृत्ती झाली असं म्हणू हवं. तर कारण वेद काय भगवंताचेच आहेत, आत्ताच्या वेदाज्ञा काय भगवंताच्याच आहेत, हे सर्व एकरूपच आहे. पण ते पुनश्च आपल्या दृष्टीला पडलं आणि ह्या काळात त्याचा पुनरुच्चार झाला म्हणून ते नमूद करणं गरजेचं आहे. आणि मग ते सांगतायत सत्यम दया तपशौचम तितिक्षेषा क्षमोदम अहिंसा ब्रह्मचर्यच त्याग स्वाध्याय आर्जवम. म्हणजे युधिष्ठिरा, धर्माची ही 30 लक्षणं भागवतात सांगितली आहेत. सत्य, दया, तपस्या, शौच, तितिक्षा, उचित अनुचित विचार, हे ह्याच्यापर्यंत आलंय. पुढं पण अनेक ते 5 श्लोक आहेत. ते सगळ्याचा मी फक्त आता अर्थ जो सांगितलाय तो सांगते की इंद्रिय संयम, अहिंसा, ब्रह्मचर्य, त्याग, स्वाध्याय, सरलता, संतोष, महात्म्यांची सेवा, सांसारिक भोगांच्या लालसेपासून हळूहळू निवृत्ती, माणसाच्या अभिमानपूर्ण प्रयत्नांचे फळ उलटेच होते असा विचार, मौन आत्मचिंतन, प्राण्यांना अन्नादीचे यथायोग्य विभाजन, त्यांच्यात व विशेषतः माणसात आत्मा अथवा इष्टदेवतेचा भाव, संतांचे परमाश्रय भगवान श्रीकृष्णांचे नाम, गुण, लीला आदींचे श्रवण, कीर्तन, स्मरण, त्यांची सेवा, पूजा, नमस्कार व त्याप्रती दास्य, सख्य, आत्मसमर्पण, हे 30 प्रकारचे आचरण सर्व माणसांचा परमधर्म आहे. किती सहज आणि किती तसं म्हटलं तर शॉर्ट मध्ये त्यांनी सांगितलंय. धर्मराजा, ज्या वंशात अखंड रूपाने संस्कार होत आलेले आहेत, ज्यांना ब्रह्माजींनी संस्कार योग्य स्वीकारले आहे, त्यांना द्विज म्हणतात. जन्म व कर्माने शुद्ध ब्राह्मणांसाठी यज्ञ, अध्ययन, दान, ब्रह्मचर्य आदी आश्रमांचा विशेष कर्मांचे विधान आहे. म्हणजे हे पुन्हा आपण जे करतील ते हेही महत्वाचं आहे. अध्ययन, अध्यापन, दान देणे, दान घेणे, यज्ञ करणे, यज्ञ करवणे, ही 6 ब्राह्मणांची कर्म आहेत. क्षत्रियाने कधीही दान घेऊ नये. प्रजेचे रक्षण करावे. क्षत्रियांनी जीवन निर्वाहासाठी यथायोग्य दंड आकारून म्हणजे त्याच्यापासून कर प्राप्त करावा. वैश्याने सर्वदा अनुयायी राहून गोरक्षा, कृषी, व्यापाराद्वारे उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्रादींनी अन्य जातींचे सेवा करावी व त्याचा जीवन निर्वाह स्वामी मालक करतील. आता ह्याच्यात लिटरली आपण जातीवाद असा विषय डोक्यात घेऊ नये. ते फक्त जे काही पूर्वकाळी सांगितलेलं आहे आणि त्याच्यात म्हणजे कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ असा भाव नव्हता. ते एक ग्रेडेशन होतं आणि कोणीही एखादा कनिष्ठ म्हणूया आपण, तो सुद्धा ब्राह्मणत्वाला पोचू शकत होता आपल्या कर्माने, आपल्या गुणाने. हेच त्याचं श्रेष्ठत्व आहे. म्हणजे असा उत्तम धर्म आपल्या ह्याच्यात सांगितला गेला आहे. निम्न वर्णाचा पुरुष आपत्ती काळाशिवाय उत्तम वर्णाच्या वृत्तीचा अवलंब करू नये, करत नसे आणि करूही नये. ऋत, अमृत, मृत, प्रमृत, सत्यानृत
यातील कोणत्याही वृत्तीचा आश्रय घ्यावा, परंतु श्वान वृत्तीचा कधीही अवलंब करू नये. बाजारात पडलेले अन्न उष्ट, शेतात पडलेले अन्न शिळ, ते स्वीकारून जीवन निर्वाह करणे त्याला ऋत म्हणतात. न मागता आयाचित वृत्तीने राहणे अशा प्रकारचं जीवन निर्वाहाला अमृत म्हणतात. नित्य मागून खाणे आणि त्यावर जीवन निर्वाह करणे याला मृत म्हणतात. कृषी आदीने वार्ताद्वारा जीवन निर्वाह करणे त्याला प्रमृत म्हणतात. एक मिनिट. कृषी आदीने वार्ताद्वारा प्रवृत्तीने जीवन जगणे, जीवन निर्वाह करणे, तो प्र शब्द विसरले ते पुन्हा. प्रवृत्तीने जीवन निर्वाह करणे त्याला प्रमृत म्हणतात. वाणिज्य सत्यानृत आहे. निम्न वर्णाची सेवा करणे श्वानवृत्ती आहे. म्हणजे निंदित कर्म कोणीही अंगीकारू नये त्याला श्वानवृत्ती असं म्हटलेलं आहे. शम, दम, स्तप, शौच, संतोष, क्षमा, सरलता, ज्ञान, दया, भगवतपरायणता व सत्य ही ब्राह्मणाची 10 लक्षणं आहेत. आता प्रत्येक ब्राह्मणाने यातल्या आपण कुठल्या लक्षणात बसतो नक्की बघावं. युद्धात उत्साह, वीरता, धीरता, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांप्रती भक्ती, अनुग्रह, प्रजारक्षण व क्षत्रिय ही सर्व क्षत्रियाची लक्षणं आहेत. देवता, गुरु, भगवंताप्रती भक्ती, अर्थ, धर्म, काम ह्या 3 पुरुषार्थाचे रक्षण, आस्तिकता, उद्योगशीलता, व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणं आहेत. उच्च वर्णासमोर विनम्र राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्ररहित यज्ञ, चोरी न करणे, गाय ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची 10 लक्षणं आहेत. आणि किती म्हणजे पुन्हा मनोवृत्तीने शूद्र असं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर साध्वी स्त्रीच्या बद्दल सांगितलंय की स्त्रीने झाडून पुसून लिंपून घर दार चौक आपलं सगळं ठेवावं, पतीची सेवा करावी, त्याला अनुकूल राहावं. म्हणजे आजच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य आहेत असं बऱ्याच, म्हणजे जवळजवळ सगळ्याच म्हणलं तरी हरकत नाही असं म्हणू शकतो आपण. कारण दोघंच्या दोघं कमवणारे असतात, घर चालत नाही, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ह्या सगळ्या एकाने बसायचं दुसऱ्याने फक्त काम करत राहायचं हे असं तर शक्यच नाहीये. त्यामुळे त्यांनी हे जे काही सांगितलंय ते खूप म्हणजे ह्या गोष्टी स्त्री धर्माच्या ज्या वर्णन केल्या आहेत त्या खूप खटकणाऱ्या आहेत. आणि तशाही आजच्या काळाला अनुसरून खरं तर सत्सत विवेक करून आपल्या बुद्धीला अनुसरून आपण वागावं आणि ते परमेश्वराला स्मरून असावं. हे सगळे दिलेले नियम जे काही आहेत, प्रथा, हे त्यांनी भागवतात व्यासांनी 10,000 वर्षापूर्वी सांगितलेले आहेत. ते तत्कालीन परिस्थितीला लागू असतील. त्यामुळे साध्वी स्त्रीला पाहिजे की तिने झाडून पुसून लिंपून चौक करून इत्यादींनी घर मनोहर अत्यंत सुशोभित करावं, स्वतःच शरीर अलंकृत करावं आणि म्हणजे खूप कसं छान आणि प्रेझेंटेबल आहे घर आणि स्वतः हे बघावं. आणि त्याचबरोबर विनय, इंद्रिय संयम, सत्य, प्रिय वचनांनी प्रेमपूर्वक सर्वांची, वडीलधाऱ्यांची, पतिदेवांची सेवा करावी. जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहावे, कोणत्याही वस्तूची हाव धरू नये. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आजच्या काळात म्हणजे आपल्याला कालबाह्य वाटतात आणि थोड्याफार आहेतही. जो स्वाभाविक वृत्तीचा आश्रय घेऊन आपल्या स्वधर्माचे पालन करतो तो हळूहळू स्वाभाविक कर्मापासून वर उचलला जातो. म्हणून धर्म, तोच धर्म त्याच्यासाठी ह्या लोकी व परलोकी कल्याणकारी होय. तो स्वधर्म माणसाने, कोणत्याही माणसाने, स्त्रियांशिवाय आता सर्वसामान्य माणसासाठी सांगितलेलं आहे की जो एखादा आपण ठरवून एखादा धर्म स्वीकारला की तो परोपरीने पालन करायचं कसं ते बघावं. महाराज ज्याप्रमाणे पुन्हा पेरण्या केल्यामुळे प्रत्यक्ष शेत शक्तिहीन होऊन जाते, त्यात अंकुर उगवणं नष्ट होतं, इतके की पेरलेले बी सुद्धा नष्ट होते. त्याचप्रमाणे हे चित्त आहे जे वासनांचा खजाना आहे,
विषयांचे अत्यंत सेवन केल्यामुळे ते उबून जाते आणि परंतु स्वल्प भोगाने असे होत नाही. त्याप्रमाणे एक एक थेंब तूप टाकल्याने आग विझत नाही आणि पण एकदम तूप पडले की भडका उडतो किंवा विझते सुद्धा. ज्या पुरुषाचे वर्णन सांगणारी ही लक्षणे सांगितली गेली आहेत ती जर दुसऱ्या वर्णवाल्यांच्यात मिळाली तर त्यालाही त्याच वर्णाचे समजले पाहिजे. म्हणजे जर ती सर्व लक्षणं एखाद्या क्षुद्राने ब्राह्मणाच्या लक्षणं जर सर्वच्या सर्व स्वीकारली तर त्यांनी जर ती सर्वच्या सर्व वर्णवाल्यांच्यात मिळाली त्यांनी त्याप्रमाणे वागले आचरण केले तर त्यालाही त्याच वर्णाचे समजले पाहिजे असं स्वच्छ भागवताने निर्णय दिलेला आहे आणि तोच शेवटी खरा आहे. वेदांनी तर जातपात मानलेलीच नाहीये. असं हे आज जवळजवळ 9वा 10वा 11वा अध्याय आपला सप्तम स्कंदातला संपला. आज चातुर्मास्य भागवत सेवेतल्या 37व्या दिवसाची ही सेवा. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकल, सेऊनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोन, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरुताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायाः, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.